तर मुलांची फरमाईश कधी, केव्हा आणि कशी उभी होईल काही सांगता येत नाही. तर मुलांची इथे फरमाईश होती, की "मम्मी तू पावभाजी बनव." तर माझी नव्या तर मोठीच आहे म्हणा, तर ठीकच आहे. ती फरमाईश करते तर गोष्ट वेगळीच आहे. पण माझा नक्ष यावेळेस फरमाईश करत होता, की माहीत नाही त्याने कुठं पाहिलं, काय पाहिलं, ती "मम्मी पावभाजी बनव, मम्मी पावभाजी बनव." पण त्याला बरं नव्हतं, तर 2 दिवस मी तसंच टळवले आहेत. तर म्हटलं चला आज फायनली आता संध्याकाळचाच वेळ मला मिळतो असं काही-काही बनवायसाठी. सकाळी तर डायरेक्ट टिफिन म्हणजे स्वयंपाकच असतो माझ्याकडे. पण संध्याकाळी असे काही-काही पदार्थ मी बनवत असते. तर इथे मी पूर्ण पत्तागोबी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर बटाटे चांगले 3-4 बटाटे घेतले, सोलून घेतले, त्याचे काप करून घेतले. त्याच्यानंतर फुलगोबी, मग गाजर आणि बीट. बीट हे नक्की टाकायचं पावभाजीमध्ये. त्याच्यामुळे ना कलर हा खूप छान येतो. आपला भाजीचा कलर खूपच छान येतो. जसं आपण मार्केटमध्ये खातो ना तसाच कलर सेम येतो बीटमुळे. त्यामुळे थोडंसं बीट तरी टाकायचं आणि बाकी बाकी तर आता तर मटर पण अवेलेबल झालेले आहेत. मटर म्हणजे हिरवे वाटाणे नाही का, ते पण आता मार्केटमध्ये येत आहे. आता मी विसरली यावेळेस टाकायला म्हणा, पण असल्यास तर ते तुम्ही नक्की टाकू शकता पावभाजीमध्ये. आणि जे काही अजून परत तुमच्याकडे भाज्या असेल एक्स्ट्रा तर त्या पण आपण टाकू शकतो. कधी-कधी ना माहिती आहे काय होते, की मुलं ना भरपूर अशा भाज्या खायला नाही बघत. पण अशी भाजी जेव्हा आपण बनवतो ना, तर त्या भाजीसोबत सगळं बरोबर त्यांच्या पोटात कोणत्या ना कोणत्या रूपाने जाते. तर इथे मी सगळ्यात अगोदर सगळं जेवढं काही होतं ना, सगळं धुवून घेतलेलं होतं. तर बटाटे वगैरे पण पहिलेच धुवून पाण्यात टाकलेले होते. पण म्हटलं सगळं जेवढं काही फुलगोबी वगैरे एका पाण्याने धुवून मग एका साईडला मी सगळं एका पूर्ण ताटामध्ये काढून ठेवलं होतं, की छान वाटते म्हणून. आता परत पूर्ण एकदा चांगल्या पाण्याने धुते आणि चांगलं कुकरमध्ये लावणार आहे आणि कमीत कमी 4-5 शिट्या होऊ देणार आहे. जास्त पाणी नाही टाकायचं. फक्त यामध्ये 1 किंवा 1.5 आपलं हे असते ना लोटा, तेवढंच पाणी टाकायचं. ते पण जास्तीच झालेलं होतं कारण की मी काढून ठेवलं होतं ना मग नंतर म्हणून. चला मग आता स्वच्छ सगळं धुवून घेते आणि आता कुकरला लावणार आहे. आता भरपूर मैत्रिणी आपल्या फॅमिलीमध्ये जुळत आहेत. जास्ती नाही आहे, कमीच आहे म्हटलं तरी चालेल. 1-1, 2-2 वाढत आहे. तरी पण माझ्यासाठी ना ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक गोष्ट म्हणजे आनंदाची अशी, की माझे जे 4 घंटे वॉच टाईम असतं ना, ते पूर्ण झालेलं आहे. आता भरपूर जणांचे सबस्क्रायबर पूर्ण होतात, पण वॉच टाईम राहतो. पण माझा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे, पण सबस्क्रायबर मात्र कमी आहेत. असो आता ते पण पूर्ण होईलच लवकर-लवकर कारण की अजून मी भरपूर जणांपर्यंत पोहोचायची आहे. आता हळू आपण ना प्रत्येक जणांकडे पोहोचतो तसे-तसे मग आपले नवीन मेंबर जोडत जातात. असो. चला मग आता इथे मी ना कुकरमध्ये सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि आणि चांगल्या 4-5 शिट्या होतपर्यंत होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मग गॅस बंद करून द्यायची. मग कमी करायची गरज नाही. 4-5 शिट्यातच छान असं पिन्न होऊन जाते ते. आणि कसं आहे ना मुलांना जर आपण घरी ज्या काही फरमाईश केल्या, आपण घरी करतो तर कसं आहे मुलं पोटभर खातात आणि बाहेर जातो ना तर कसं खूप महागही पडते. भाजी पण पहा 2 पाव देतात आणि एवढीशी भाजी देतात तर ₹80 प्लेट म्हणतात. त्यापेक्षा घरी केलं तर मुलं पोटभर खातात. सोबत जेवढे काही घरात आपले फॅमिली मेंबर असतात ते पण पोटभर खातात. मी असं नाही म्हणत की कधी-कधी बाहेरचं पण खाल्लं पाहिजे, मी असं म्हणत नाही. पण आपण घरी जे करतो ना त्याचा फायदा हा असा असतो. असो चला मग मुलं काही तुम्हाला घरी दिसत नाही, दोघंही ट्युशनला गेलेले आहेत. त्यामुळे पूर्ण घरी शांत असं वातावरण आहे. हे आहेत म्हणा घरी पण बेडरूममध्ये बसले आहेत. तर आता इथे दिवावात करून घेते. संध्याकाळची दिवावात कसं आहे तुळशीजवळ आणि एक दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर ना मी संध्याकाळच्याही थोड्याफार सेवा करते. मी जास्त काही नाही. पण सकाळी खूप वेळ होऊन जातो. आपले कामही असतात, त्याच्यात आपली पूजाही असते, त्याच्यानंतर थोडेफार सेवाही असतात. पूजेमध्ये पूर्ण सकाळी 1 तास जातो. त्याच्यानंतर मग अजून काही वाचत राहिलं तर मग मी काय करते संध्याकाळच्या टायमिंगला वाचते. जसं की आता दुर्गा रक्षा कवच आहे ना, मी रोज संध्याकाळी वाचते. सकाळी वेळ होऊन जाते ना सगळं वाचता म्हणून. तर दुर्गा रक्षा कवच वाचते आणि सोबत दुर्गा माईचे जे 108 नावे आहेत ना, ते नावे पण मी वाचून घेते. आता माझ्याकडे ते आहे ना दुर्गा सप्तशती त्याच्यातूनच वाचते. तर आता बघू शकता मुलं आलेले आहेत आणि कुकर लावला होता. इतका आनंद त्यांना झाला, की मी म्हटलं की नाही मी बनवत नाही आहे. पहिले म्हटलं होतं की बनवीन बा म्हणून, पण म्हटलं नाही बनवत आहे. तर माहिती आहे मम्मी मला सुगंध येत आहे म्हणते नव्या. बघू शकता आता पाहायला आलेली आहे ती. आल्याला मुलं एकदम अभ्यास करायला नाही बसत. 1 तास थोडं इकडे-तिकडे होतात कारण की स्कूलमधून येतात. आल्याबरोबर मग ट्युशनला वगैरे जातात. तर थोडं टीव्ही वगैरे पाहतात, इकडे-तिकडे होतात. तर त्याच्यानंतर मग 8-8:30ला मग मी त्यांचा अभ्यास घेते आणि 7:30, 8, 8:30पर्यंत आमची जेवणं सगळ्यांची होऊन जातात. आता नव्याला कधी-कधी तिची इच्छा नाही राहत. स्कूलमधून उशिरा 4 वाजता वगैरे येते, तर त्या टायमिंगला ती जेवण करून घेते. तर मग तिची इच्छा नाही राहिली, तर मग थोडी ती 9 वाजेपर्यंत जेवते. तर चला मग आता आपली पुन्हा जेवढे काही पावभाजीचं जेवढं काही मी भाज्या होत्या ते सगळ्या शिजवून घेतल्या आणि इथे मॅशरच्या साहाय्याने सगळं मॅश करून घेतलं. तुम्ही बघितलंच असेल. तर आता इथे मी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक लसण मी सोलून घेतलेलं होतं. लसण आता अद्रक लसण नव्हतं तर लसणचे बारीक-बारीक काप केले अद्रक आणि लसणचे. नंतर त्याच्यामध्ये कांदे घातलेले आहेत. मिरच्या बिलकुल घातलेल्या नाहीत. तिखटातच करणार आहे कारण की तिखटनी कलर असा छान येतो. त्यामुळे बारीक बारीक कांदे ते होते ना ते सगळे घालून घेतले. छान ब्राऊन कलर येतपर्यंत मग
चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक मी टमाटर घातलेला होता, पण ना मी शिजवताना टमाटर टाकायचं विसरली यावेळेस. तर एक तर फोडणीला घातला, मग परत अजून एक चिरला आणि मग तोही फोडणीला घालून घेतला. म्हणजे असे छान असे मीडियम साईजचे मी टमाटर 2 घालून घेतले. त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद, काळा मसाला, धने पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, जो काही सगळं माझ्या त्याच्यामध्येच असतं म्हणा, तिखट मिठाच्या डब्यामध्ये. आणि पावभाजी मसाला घालायचा. पावभाजी म्हटलं की मसाला तर आलाच आला. तर तो मसाला माझ्याकडे होता 10 रुपयाचा, तर आहे तो छोटा पॅकेट. तर एक पूर्ण सगळं पॅकेट मी घालून घेतलेलं आहे. आणि आम्ही 4 जण घरात आहोत, तर चौघाच्याच मानाने मी थोडीशीच भाजी बनवणार आहे. पण माझ्या मुलांचं कसं आहे ना, आज तर पाहिजेच पाहिजे त्यांना खायला, पण दुसऱ्या दिवशी पण ते पदार्थ खायला पाहिजे, जर असे युनिक पदार्थ असेल तर. त्यांचं पहिलेच ठरवून राहते की मम्मी उद्या टिफिनमध्ये मी हेच नेणार आहे. आणि खरंच दोघांनी हेच नेलेलं होतं. मी म्हटले राहू दे गं भाजी रात्रीची आहे, पण नाही मम्मी मला पावभाजीच उद्या तू सकाळी देशील. तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पावभाजी मसाला जर घालून घेतलाच म्हणा. आणि पावभाजी म्हटलं की बटर तर आलंच आलं. तर मस्त छान असं एवढं छान बटरचा तुकडा घालून घेतलेला आहे. आणि जेवढी काही भाजी होती तेवढी घालून घेतली. आणि तुम्ही बघू शकता आपण जे काही मसाला मी तयार केलेला होता ना, त्याचा कलर किती छान, कलर एकदम रेड आलेला होता. मग त्याच्यावरून भाजीचा कलर तुम्हाला कळेलच म्हणा नंतर. माझ्या नव्याचं सुरू होतं, दे ना मम्मी मी काही हेल्प करते तुला, दे ना मम्मी. आता असे काही पदार्थ बनवले का तिला मोठा उत्साह येतो. तर म्हटलं थांब. तर तिने काय केलं, जे काही लिंबू होते ना, ते लिंबू तिनेच काप केले लिंबूचे. आणि थोडे थोडे ना कांदे वगैरे तर मी अगोदरच चिरून ठेवलेले होतं म्हणा. पावभाजी म्हटलं की ते कांदे वगैरे लागतात. अजून आपलं कोथिंबीर आहे, तो कोथिंबीर भरपूर मी चिरलेलं होतं. फक्त तिने लिंबूचे काप वगैरे केले. आणि जे म्हणत होती पाव शेकते, तर म्हटलं थांब मीच शेकवून देते, तुला देते पण म्हटलं. तिला ना बटर, चीज असे प्रकार तिला खूप आवडतात. परत ना तिला असं हे पण आवडतं, का म्हणते त्याला, पिझ्झा वगैरे. पण पिझ्झा वगैरे पण मी घरी बनवते, भरपूरदा घरी बनवते. आता ओव्हन वगैरे आहे घरी, तर घरीच बनवून देते भरपूरदा. आमच्याकडे ना यांना पावभाजी वगैरे नाही आवडत, तर मग त्याच्यासाठी तर सगळं सकाळचं होतंच म्हणा. मेथीची भाजी, वरण भात वगैरे. फक्त गरम पोळ्या टाकायच्या होत्या, तर मग त्यांना मग गरम पोळी टाकून देईन. आणि मुलांना हे प्रकार आवडतात, तर मुलं तसं काही जेवतच नाही. मात्र मुलांनी जी फरमाईश केली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न यांचा असतो. मी फक्त सांगितलं होतं आदल्या दिवशी की हे येता येता घेऊन या. आणि आजच्याच संध्याकाळी त्यांना सगळं आणून दिलं होतं मला, बीट वगैरेपासून गाजर सगळं आणून दिलं. भाज्या पण सगळ्यात ताज्याच आणलेल्या आहेत आणि आत्ताच कट केलेल्या आहेत मी, ताज्या आणलेल्या. आणि बघू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे ना. असाच पावभाजी म्हटलं की कलर हा व्यवस्थित आलाच पाहिजे, तेव्हाच खायलाही मजा येते आणि टेस्टही येते त्याची. तर बस आता इथे कोथिंबीर चिरून घेतली आणि छान बारीक बारीक कांदे वगैरे मी चिरलेले होते. आणि लिंबू तर नव्यानेच चिरले होते, मी तुम्हाला सांगितलंच. आता फक्त अर्धे थोडेफार शिकलेले आहेत म्हणा, पण तरीही मुलांना कंट्रोल होत नाही. हे एवढं शेकतपर्यंत त्यांना कंट्रोल होतच नव्हतं. मग तरी 3-4 शेकले ना, म्हटलं थांबा द्यायचं आहे तर दोघांनाही सोबतच देते. आणि मुलांच्या फरमाईश आपण पूर्ण नाही करू तर कोण करेल. आणि आता घरी केलेलं कसं हायजेनिक असते आणि हेल्दी असते, जे काही आपण वस्तू बनवतो. बाहेरचं तर तेवढं काही माहीत नाही राहत म्हणा, आणि परत टेस्टही नाही राहत. तर म्हणून ना भरपूर असे पदार्थ आहे मी घरीच बनवण्याचा प्रयत्न करते, मोमोजपासून सगळं. आणि मुलांना आवडते तर मग अजून आवर्जून बनवते. मुलं घरी नाही राहत तर एकदम घर स्वच्छ राहते. पण ते मुलं आले की मुलं म्हटलं की पसारा तर करणार, हे काढते तर ते काढते. आता पाहा ना, तरी बेडरूममधलं ब्लँकेट इथं आणून खाली ठेवलेलं होतं, पण तेवढी थंडी नाही आहे म्हणा. आता थंडी 2 दिवस झाले थोडी कमी आहे. कसं झालं टेस्टी? माझ्या मुलांना ना मोबाईलपेक्षाही टी व्ही पाहिजे जेवताना. रोज दोघांनाही जेवताना टी व्हीच लागतो. मोबाईल फार कमी पाहतात, पण टी व्ही मात्र हवाच असतो. तर नाही, इथे मी आता रात्रीच नव्याचं तेल तयार करून ठेवते केसाला लावायचं. तिचे एवढे जरी केस घेतले ना तर मला खूप टेन्शन वाटते. तर मग मी म्हटलं जेवढं तेल आहे तेवढंच तेल आपण बनवून घेऊया. तर इथं मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे, त्यामध्ये ना छान असं
जास्वंदाचे फुलं असतात ते टाकलेले आहे, सोबत जास्वंदाचे पानंही टाकलेत. अजून आता आवळा मिळत आहे विकत, आवळ्यांच्या हाताने बोलवला ते आवळे पण टाकलेले आहेत, एखादाच आवळा टाकलेला आहे, सोबत थोड्याशा मेथ्या घातलेल्या आहेत आणि एवढं सगळं घालून छान असं होऊ द्यायचं. आणि तुम्हाला वाटलं तर थोडासा कढीपत्ता पण टाकायचा, तर मी टाकले होते वाटते ते 2-3 पानं कढीपत्त्याचे होते. तर चला मग आता तिच्यासाठी तेल तयार करते, नंतर परत बनवणार आहे. मी इथेच व्हिडिओ सेंड करते. बाय.